אוקיי, פיין. So, ברוכים הבאים, let's start. פרשת שבוע, פרשת שבוע यावेळेला. आणि ह्या पराशामध्ये 3 मकोत, 3 प्लेग्स, 3 पिढ्या, जे मेन 3 लास्टची पिढ्या आहेत ते आहेत. आणि नंतर आपण बघतो का कसा आम इस्रायलचा गेऊला आहे त्याच्यामध्ये. अम, एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे का, जेव्हा आकाश हो हशेमनी सांगितलं का, कारण आपण निघालो आम इस्रायल मिस्राईमधून निघालो आपण. आणि नंतर बाहेर निघताना एक पण कुत्रा भुंकला नाही त्यावेळेला. आणि म्हणून त्यांना त्यांना जे पण तरेफ मटण, जे पण शेकिता केल्यानंतर तरेफ निघतं, ते आपल्याला मिtzvah लेकेलेव तिशलेखनु, त्याला त्यांना कुत्र्यांना खायला दिला पाहिजे. तर इकडे आपण बघतो एक इंटरेस्टिंग गोष्ट का, तो आकाराचा तो जो आपण लास्ट टाइम पण बोललो होतो मोशे रबेनूच्या बद्दल पण बघितलं होतं का, त्यांनी नाही मारलं, मातीला नाही त्यांनी फटका दिला, पाण्याला फटका नाही दिला, आणि माती नाही त्यांनी हे केलं, प्लेग यायला, अजून एक पिढी यायला त्यांनी. तर ते पण आकाराचा तो का ते पाणीमध्ये तो वाचला. आणि मातीमध्ये त्यांनी जेव्हा त्या मिस्री इजिप्शियनला मारलं, तेव्हा पण मातीमध्ये तो पुरला, त्याला पुरला गेला. तर त्याला पुरल्यानंतर तो बाहेरनं त्या मातीने त्याला सांभाळ हातमध्ये. तर एकदम ऑब्वियस थिंग्स आहेत. तरी सुद्धा आपण बघतो का मोशे रबेनू चा एवढा एवढा त्याचा आकारचा तो का, ग्रॅटिट्यूड एवढा चांगलापणाचा, कोणीतरी मदत केली तर मी किती त्याचे आभार मानले पाहिजेत. आणि त्याच्या विरुद्ध काही नाही करणार म्हणजे डोमेम, म्हणजे माती, पाणी, अ, वारा आणि आग, हे 4 गोष्टी आहेत. राईट? अख्खा जग त्याच्याने बनलंय. तर ह्याच्यापैकी 2 गोष्टी आपण बघतो का, ते 2 गोष्टींमध्ये ए, न- त्यांनी आकारलं तोफ, ए, त्यांनी त्यांची विचार केला का, त्यांनी मला मदत केली म्हणजे मी त्याचा, आता मी त्याला काहीच नाही उलट करणार ती गोष्ट. तर आकार तो खतम सोफेअरबद्दल स्टोरी बोलतात का, जेव्हा कोणीतरी एक वेळा कोणीतरी त्यांच्या विरुद्ध काहीतरी माहिती आहे का, आपल्याला माहिती आहे का, कोणतरी मोठा राब्बी असतं, नाही तर मोठं कोणतरी असतं, फेमस असतं, आणि खूप मोठा आम्ही इस्रायलचं लीडर असतं, त्याच्या विरुद्ध कोण ना कोण असतं. जरी पण तो किती पण मोशे रबेनू जरी असला तरी सुद्धा त्याच्या विरुद्ध माणसं असतातच. तर बोलतात ना, सर्वांना खुश नाही करू शकत. ट्राय करू शकतो सर्वांना खुश करायला, पण सर्वांना खुश नाही ठेवू शकत. तर इथे मोशे रबेनूच्या पण ला पण खूप डिफिकल्टी होती सर्वांसोबत. खूप त्याच्या खूप ठिकाणी त्याला अडथळे आले, आणि तो सगळे विरोध केले त्याच्या खूप वेळा. आपण बघतो. तर खतम सोफेरच्या विरुद्ध कोणतरी गेला, तर खतम सोफेर ते बोलले का, ए, माझ्या विरुद्ध एवढा कसा जातोय हा? मला आठवत नाही मी त्याला काहीतरी मदत केली होती केव्हाच. म्हणजे मला नाही आठवत मी कधी तेव्हा ते मदत केली होती. त्याचा अर्थ काय का, समजा माणूस केव्हा मदत करतो जास्त, तर केव्हा केव्हा तो समोरचा माणूस एकदम उलट काम करायला लागतो. आणि तो एक्झॅक्टली ऑपोजिट होतं का, कारण त्याला आता वाटतं का, ए, तो काहीतरी खाय्यावे, त्यांनी काहीतरी अम, तो काहीतरी अ, त्यांनी आता पुन्हा त्याला दिलं पाहिजे, फेडलं पाहिजे त्याला. आणि म्हणून त्याचा त्याला त्याला असं एक
प्रकाळी त्याचा असं वाटतं का ए तिने पुन्हा त्याचा भरपाई केली पाहिजे. कोणीतरी मला मदत केली म्हणजे आता मी त्याची भरपाई केली पाहिजे आणि तो बोलतो मी कशाला भरपाई केली पाहिजे आणि तो एक्झॅक्टली ऑपोजिट जातो. म्हणून खतम सोफेर म्हणजे राव मोशे मोशे सोफेर बोलायचे. त्यांचं नाव खरं मोशे सोफेर. त्यांना खतम सोफेर त्यांचा हे होता आणि ते बोलले का मी कधी आठवत नाही मी त्याला केव्हा मदत केली होती. म्हणजे माणसाने आणि तेच नाही मला वाटतं तेच कोणा पण कोणाला पण ते मदत करायचे, पैसे द्यायचे, कोण गरीब माणूस आहे आणि कोणाला मदतची गरज आहे आणि त्याला मदत करायचे, तर छोटासा दगड द्यायचे सोबत. त्या एन्व्हलपमध्ये दगड टाकायचे, छोटासा दगड. त्याच्यात दगड का टाकतात सगळ्या एन्व्हलपमध्ये पैशासोबत डोनेशन म्हणजे मदत करताना? बोलतात नाही म्हणजे ते छोटा दगड टाकतील माझ्यावर, मोठं नाही टाकणार. म्हणजे आपण तो पण एक गोष्ट बघतो. ही पण गोष्ट इंटरेस्टिंग गोष्ट असते का बघतो का जे जास्त मत त्याच्या विरुद्ध पण जास्त जातात ते ती पण गोष्ट डोक्यात ठेवली पाहिजे. म्हणून बोलतात का मी एवढी मदत केली त्याला आणि तो माझ्या विरुद्ध जातोय. कारण ते दॅट्स अन ऑब्वियस थिंग आहे. आकाश बर्कूचं पण बघतो आपण का सगळ्यात जास्त आपल्याला कोण सर्व करतोय. सर्व गोष्टी कोण देतो आपल्याला? हशेम. आणि पण मिचोत करताना आपण किती विचार करतो का ही करू का नको? का तुला सर्व कोणाकडून मिळते? कोण देते? पण एंड ऑफ द डे तो बोलतोय का विचार करतोय एक एक त्याच्या मनामध्ये विचार तरी येतो का आता उठू का लवकर उठू का नको? नमाजला जाऊ का? किती वाजता जाऊ? अजून लेट जाऊ? लेट चालेल का? ही मिचवा करू का नको? डोनेशन देऊ का नको? थोडासा सेदाका द्यायचा काय नाही द्यायचा? त्याच्या डोक्यामध्ये फार विचार येतात कारण तो मिचवा आहे तरी पण. तर या ऑफकोर्स करणे फार डिफिकल्ट आहे पण या गोष्टींमध्ये पण आपण बघतो का मिचवा असेल तर डिफिकल्टी असते. ए, ते इथे कुत्र्याच्या बाबतीत आपण बघितलं तर हशेमनी बोलतात का नाही कारण तो भुंकला नाही तुम्ही निघताना मिच्राईमधून इजिप्तमधून तो नाही भुंकला म्हणून त्याला समज जर नॉन कोशे मटन झाला तर त्याला टाकलं पाहिजे. तिकडे आपल्याला हशेम डायरेक्टली आपल्याला शिकवतात का कोणीतरी चांगलं काम केलं तर त्याची भरपाई दिली पाहिजे किंवा कितपर्यंत वर्ष किती वर्ष झाले मित्रांमधून आपण बाहेर निघालो तेव्हापासून आजपर्यंत नाही त्याची भरपाई केली पाहिजे कारण बोलतात का समज आकाराचा तो कोणा ग्रॅटिट्यूड नसेल दुसऱ्यांबद्दल त्याला समज जर वाटत नसेल का बाबा दुसऱ्या त्यांनी मदत केली मी त्याला काय दिलं पुन्हा दिलं पाहिजे गप्प बसल्या पाहिजे समोर तर जसं काय बोलतात का तो एवढा पुढे जाईल का तो हाशेमच्या पण विरुद्ध जाईल. म्हणून ती आकारता तो ही मिदा तो कॅरेक्टर तो आपल्यामध्ये गुण आहे तो फार इम्पॉर्टंट आहे आणि मोशेला बेनूला जरी पण आकाश हाशेम बोलला का जा आणि काठीने मार पाण्याला तरीसुद्धा त्यांनी बोलला आरोनला मारायला का कारण त्याच्यासाठी इट वॉज क्लिअर का हाशेम अशी गोष्ट बोलणारच नाही करायला त्याचा उद्देश आहे मोशेला आरोननी केला पाहिजे. आकाश बरोबर नाही बोलणार का ज्या गोष्टीने त्याला 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 मदत केली ती गोष्ट तो मारेल त्या गोष्टीला जरीसुद्धा तो दोमेम आहे तरी पण ते माती आहे नाही तर ती पण पाणी आहे तरीसुद्धा त्याला माहिती आहे का 100% हाशेमची मिदोतप्रमाणे इट डझंट वर्क आणि बरोबर होतं त्याचा आणि ते बघतो आपण बरोबरच होतं ऑब्वियसली. तर ही इंटरेस्टिंग गोष्ट आपण बघतो का आकाराचा तो इकडे पण शिकतो लास्ट टाईमच्या पराशामध्ये पण शिकलो आणि इकडे पण आपण शिकतो आणि डायरेक्टली कमांड फ्रॉम हाशेम या गोष्टींसाठी तर किती इम्पॉर्टंट आहे आणि किती डिफिकल्ट असू शकते माणसाला ते थोडी लक्ष दिलं पाहिजे. कोणी पण मदत केली तर त्याची आठवण ठेवली पाहिजे. मी स्वतःला पण बोलतो नाही तुम्हालाच केव्हा पण आठवण ठेवली पाहिजे लाईफभर आठवण ठेवली पाहिजे. आणि पुढे आलं पाहिजे त्याला मदत करायला इन केस त्याला गरज असेल तर कोणाला कारण तेव्हा त्यांनी केव्हा तरी मला मदत केली होती. आणि बोलतात लाईफ इज अ लाईफमध्ये सायकल असते एक वेळा माणूस वरच्या साईडला असतं आणि एक वेळा खाली असते वेवसारखं असतं जसं काय लाट असते लाट कशी वर येते मग खाली येते तशी जीवनात पण माणसाच्या लाईफमध्ये पण लाट असते ती माणूस एका टाईमला वर असतो एकदम हायमध्ये असतं एकदम चांगलं चालले असतं सर्व आणि एक टाईम त्याचा लो असतो जेव्हा त्याची त्याची सर्व बाबतीत खूप गोष्टींमध्ये कोणत्या कोणत्या फील्डमध्ये तो
खालच्या लेवलला पोचतो. तर त्यांनी विचार केला पाहिजे, जेव्हा तो वर असतो तेव्हा कोणाला मदत करू शकतो. तसंच एक एक माणूस होता आणि तो सदाका द्यायचा. तर तो जेव्हा तो डोनेशन द्यायचा तो बोलायचा का मी डोनेशन देतोय म्हणजे मग तो बोलायचा का त्याची मुलं जेव्हा गरीब होतील त्या सर्व त्याला देतील, सर्व त्यांना पैसे देतील. तर त्याची बायको बोलली, "आता का बोलतोस? मुलांना काय तू श्राप देतोयस का ते गरीब होतील? आपण एवढे पैसेवाले आहेत, आपल्याकडे एवढा पैसा आहे का त्यांना ते श्राप देतोस मुलांना का ते गरीब होतील?" तो बोलतो, "नाही, मी श्राप नाही देत, पण दॅट द रिॲलिटी ऑफ लाईफ." का एक माणूस वर पोचतो आणि मग खाली जातो, तर मग ती सायकल आहे. तर मग म्हणून मी आत्ता खूप डोनेशन देतोय, म्हणजे मग त्याच्या मुलांना पण माणसं सपोर्ट करतील. जसं मोशे राईखमन खूप फेमस, खूप डोनेशन द्यायचे. कॅनडामध्ये होते आणि लंडनमध्ये त्यांची मोठी मिळाली त्यांना. आणि मोशे राईखमन ते खूप सदका द्यायचे आणि त्यांनी खूप जास्त सदका द्यायचे आणि एक टाईम आला का त्यांचा पूर्ण पैसे एकदम कमी झाले, त्यांचा मोठा लॉस झाला आणि असं काही ते एकदम गरीब झाले. तेव्हा ते बोलले काय बोलले? ते नाही बोलले का हां, "हास्यशालोम हाशेम, आता त्याला माझ्या मिचवतमुळे मला त्याला राग आला माझ्यावर आणि म्हणून माझे पैसे त्याने घेऊन टाकले." ते का बोलले का ए ते बोलले, "मला बहुतेक वाटतंय," असे बोलले, का त्यांना वाटते का ते पास झाले त्यांची टेस्ट. कोणते? श्रीमंतीची टेस्ट ते पास झाले आणि आता हाशेम त्यांची गरिबीमध्ये टेस्ट घेत आहे. तर दॅट्स द राईट ॲटिट्यूड. म्हणून बोलतात का लोकांमध्ये नॉन ज्यूइश लोकांकडे असतं श्रीमंती आणि गरिबी, पण इस्रायल लोकांमध्ये असतंय टेस्ट ऑफ श्रीमंतीची परीक्षा आणि गरिबीची परीक्षा. नाही का, श्रीमंती आणि गरिबी असते टेस्ट, एव्हरीथिंग इज अ टेस्ट, निसायन. त्याचा एक निसायन असतं, त्याचं टेस्ट असतं, त्याच्यासाठी परीक्षा असते त्याची. आणि मग त्याच्यामध्ये त्याला कसं वागतो ते त्याचा टेस्ट असते, बघतो आकाश बरोबर खूप बघतं का ह्या लेवलमध्ये कसं आहे आणि ह्या लेवलमध्ये कसं आहे. म्हणून बोलतात का पिरक्यामध्ये सरळ लिहिलं आहे का जेव्हा माणूस तोरा पाळेल, जेव्हा तू श्रीमंत असताना तर तर तो नाही म्हणजे काही गरिबीमध्ये समज तो तोरा पाळेल, तो श्रीमंती पण तोरा पाळेल आणि तो समज श्रीमंतीमध्ये तो तोरा नाही पाळणार, तर तो गरिबीमुळे तोरा नाही पाळणार. तर इट्स सो क्लिअर. तर म्हणून माणसाने घाबरलं नाही पाहिजे कोणते पण निसायन, कोणते पण टेस्ट येत होते. पुढे शूर शिपाईसारखं पुढे गेलं पाहिजे. म्हणून खबाद नावाला बोलतात सिवोत हशेम. बोलतात सिवोत हशेम, द आर्मी ऑफ हशेम. जसा माणूस आर्मीमध्ये असताना तो उलट नाही फिरत, तो सरळ जातो. किती पण मध्ये आहे तो, वॉरच्या मध्ये आहे, तर मग उलट फिरून काय फायदा होणार आहे? तो ऑब्विसली काय अर्थ नाही त्याला. पुढे जाईल तर मे बी त्याला यश मिळेल, पण उलट फिरत अजिबात त्याला यश नाही मिळणार आहे. ऑब्विसली त्याचा काय नाही अर्थ. तर म्हणून आपल्याला ती निसायोन, तो टेस्ट आहे, ती ती परीक्षा आहे, ती आपली पास केली पाहिजे. कशाने? एक्सेप्ट करून. माणसं बोलतात का ही सोरीम, जेव्हा माणसाला त्रास येतं तेव्हा तेव्हा तो कबूल करतं, तो एक्सेप्ट करतं, जे पण त्याला मिळते ते तो खुशीने तो अ, तो घेतो, त्याच्याकडे एक्सेप्ट करतं का तो कंप्लेन करतो, बोलतो हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, असं कसं झालं माझ्यासोबत. तर समज जर तो खुशीने ते एक्सेप्ट करेल, ऑब्विसली बोलायला फार इझी आहे, करायला डिफिकल्ट आहे, पण समज जर तो ती गोष्ट एक्सेप्ट करेल का आकाश बाळगूकडून सर्व चांगलंच येईल आणि ही गोष्ट पण चांगली आहे, मला कळत नाही आत्ता तरीसुद्धा ती चांगली आहे, आणि तो
बोलेल का अकोले तोवा आणि पुढे जाईल एमुना ठेवून, तर त्याचे लेखापेर त्याचे पाप माफ होतील. पण समज त्यांनी कंप्लेन केली, तो बोलला नाही हे बरोबर नाही, मी एवढं डोनेशन देतो, एवढ्या माणसांना मदत करतो आणि तरीसुद्धा असं कसं झालं. तर मग त्यांनी प्रश्न विचारले, तर त्याने तो त्रास तर भोगायला लागेल त्यालाच ऑफकोर्स. आणि प्लस त्याला त्याचा फायदाच नाही झाला, कारण त्याचे ईश्वरी माफ नाही झाले. त्याचे जे जे पाप त्याचे माफ नाही झाले आणि ते ईश्वरीम त्याच्याकडे राहिले. ते त्रास आहे, त्याचा काय फायदा नाही झाला, कारण त्याची लेवल वर जायसाठी त्याला तो त्रास आला होता. आणि त्यांनी कंप्लेंट करून त्यांनी त्याची त्याची पुन्हा त्याला आता अशीच परीक्षा येईल मोठी, ज्याच्यामुळे त्याला पुन्हा जायला लागेल. तर एनिवे, आपण मे बी जाऊया आपल्या मिशनातमध्ये. ए आज पण ते बघूया जमाल की नाही आपल्याला ते दाखवायला तुम्हाला छान स्टोरी काइंड ऑफ. काही नाही, आपण मिशनात जाऊया आणि नंतर पुढे कंटिन्यू करूया आपला त्यात मुसार काइंड ऑफ. तर आपण मिशनात बेत्सामध्ये आहोत. ए बेत्सा שנולדה ביום טוב, יום טוב של עוז, מסכת יום טוב, מסכת बेया बोलतात कोण कोण. आणि त्याच्या आपण स्टार्टमध्ये बघितलं होतं का, पहिल्या मिशनामध्ये बघितलं का समज जर यम तोवला झाला तर मग काय करायचं. पेच्च्या मायका बोलतात खाऊ शकतो नाही खाऊ शकत, आणि अँड सो ऑन. मग त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं का हमेच आणि महमेचेत बद्दल, हमेच आणि सावडव म्हणजे ईस्ट बद्दल बघितलं होतं. सेकंड मिशना इथे बेत शमाय आणि बेत हिलेलचं सगळं बघितलं होतं. आपण ऑलमोस्ट 2 क्लासेस केले होते त्याच्यावर, म्हणजे 2 क्लासेसमध्ये बोललो होतो त्याच्याबद्दल. बेत शमाय आणि बेत हिलेलचे 2 स्कूल्स ऑफ थॉट आहेत. त्यांचे वेगळे आशकाफा आहेत, त्यांचे वेगळे आशकाफा इन द सेन्स त्यांचे वेगळे अप्रोच आहेत. तोराचा अंडरस्टँडिंग त्यांचं वेगळं आहे, ते वेगळे प्रकारने विचार करतात. तर म्हणून बोलू नाही शकत का सर्व ब्लॅक अँड व्हाईट आहे, हे असंच आणि हे बरोबर आहे आणि हे चुकीचं आहे. इथे आपण बघतो या मिशनातमध्ये ऑलमोस्ट अख्ख्या चॅप्टरमध्ये बेत शमा आणि बेत हिलेलमध्ये डिफरन्स ऑफ ओपिनियन, आणि का ते डिफरन्स ऑफ ओपिनियन्स आहे, आणि का समज जर योम तोवला शेखिता केल्यानंतर माती असेल तरच त्याच्या ते करू शकतो शेखिता, आणि माती नसेल बाजूला ठेवलेली तर शेखिता नाही करता येत, कारण ते किसुई दाम, ती रक्त जो रक्त पहिला शकिता के झाल्याबरोबर जो रक्त निघतं त्याच्यावर मातीने त्याला झाकलं पाहिजे, माती टाकली पाहिजे त्याच्यावर आणि ते बंद केलं पाहिजे. तर ती रेडी नसेल माती तर बेत हिलेल बोलतात तुम्ही नाही करू शकत, आणि बेत शमाय बोलतात, बेत शमाय म्हणजे स्कूल ऑफ शमाय, शमाय एक मोठा राबी होता आणि हिलेल एक मोठा राबी होता, आणि त्यांचे स्कूल्स होते 2. तर ते बोलतात का नाही, समज जर बेत शमाय बोलतात नाही करू शकतो आधीच, समज जर नसेल तरी पण तो एक कुदळ मारून त्याच्यामध्ये ठेवलं असेल, फावडा ठेवला असेल तर तो वापरू शकतो, ती माती वापरू शकतो. पण बेत हिलेल बोलतात नाही करू शकत, त्याने आधीच रेडी करून ठेवलं पाहिजे. ते आपण लास्ट टाइम बघितलं थोड्या डिटेल्समध्ये. आता आपण जाऊया थर्ड मिशनामध्ये. लास्ट टाइम आपण चालू केलं होतं, आपल्याकडे छान नाही, माझ्याकडे हे छान नाही पण आहेत मच्छे घेत मे बी प्रेझेंटेशन दाफ खाईमचा, त्याच्यामध्ये ते एक्सप्लेन करतात ते. तर या मिशनामध्ये आपण रीड करूया आणि पुन्हा लास्ट टाइम आपण थोडासा वाचलं होतं. आता आपण जास्त डिटेल्समध्ये जाऊया जातो शेम. फाईन, आपण एकदम डिटेल्समध्ये नाही जात, कारण बोललो होतो स्टार्टमध्ये का बेतचा मसखत बेतचा बोलतात का अंड्यासारखा ममाश अंडा आहे अंड्यासारखा आहे, जेवढं जास्त उकळला तेवढं जास्त तो कडक होतो, अजून कडक होतो, अजून डिफिकल्ट होतं म्हणजे. तर म्हणून जास्त जेवढं माणूस इन्वॉल्व आहे त्याच्यामध्ये, जास्त त्याच्यामध्ये अजून डीप जाऊ शकते आणि अजून ते अंडरस्टँड करायला अजून डिफिकल्ट होऊ शकते. म्हणून ती मसकत बेतचा असं आहे का आपण प्रत्येक मिशन आपण खूप टाईम करू शकतो, कारण त्याच्यामध्ये एवढे गोष्टी आहेत, इंटरेस्टिंग गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. प्रत्येक गोष्टीमध्ये घुसून अजून त्याच्यावर डिस्कशन करू शकतो आणि अजून त्याच्यामध्ये लॉज बघू शकतो, योमतोबला जे आपण आपल्या सणामध्ये वापरू शकतो अँड स्टफ. पण आपण एवढे डीप नाही जात, आपण वरच्यावर ट्राय करतो शिकायला.
आणि अंडरस्टँड करून आपण पुढे जातो मिशनातमध्ये. ऑफकोर्स लॉज हलाखा आपण मिशनातमधून नाही घेत. हलाखाचं शिवरे वेगळं असतं. आणि आज काय करतो मी, मे बी केव्हा केव्हा बोलतो, पण तरीसुद्धा हलाखा मिशनातमधून डायरेक्टली नाही शिकत, कारण मिशनायो 2000 वर्ष आधी लिहिले होते. आणि नंतर आपल्याला नंतर पुढे पुस्तकं आहेत, जो मिशने तोरा आहे, ज्यामध्ये हलाखा एक्सप्लेन केला आहे. नंतर गेमारामध्ये आहे, पहिले तर गेमारामध्ये एक्सप्लेन केलं आहे सगळे वेगवेगळ्या गोष्टी, आणि मग मिशने तोरामध्ये ते सगळे एकाकडे आणले रामबामनी, राब मोशे बेन मायमोननी. आणि मग त्याच्या पुढे आपल्याकडे नंतर लेटली आपल्याकडे शुल्खान अरुख आहे. आणि मग आत्ता सगळे मोठे मोठे बुक्स आहेत ज्याच्यामध्ये त्याचे लॉज लिहिलेत, आणि राव ओवादेचे पुस्तकं आहेत. आणि बाकीचे अजून खूप पुस्तकं आहे त्याच्यामध्ये. आपण अख्रोनीम आत्ता काय पाळलं पाहिजे, कसं पाळलं पाहिजे, ते चांगल्याशी अंडरस्टँड करू शकतो. म्हणून मिशनायोत इज द मकोर, इज द सोर्स, ते रूट आहे. आणि ते पेरो, ते फ्रूट्स आहेत आपण आत्ता जे वापरू शकतो, खाऊ शकतो, ते अम, ते आत्ताच्या पुस्तकांमधून नाही तर आत्ताच्या रब्बानींकडून शिकायला पाहिजे आपण. म्हणून डायरेक्टली मिशनातमधून आपण नाही बोलू शकतो मिशनामध्ये शिकलो याला पाळायला लागा, कारण मिशना इज द रूट. तर म्हणून आपण मिशनातमध्ये नाही शिकत डायरेक्टली हालाखा. हालाखा आपण ए शुल्खान आरुखमधून, नाहीतर नंतर मेफरशीम त्याचे कॉमेंट्रीवरून, आणि आताचे रब्बानी में त्यांच्याकडून आपण हालाखा चांगल्याशी शिकता येतं. फाईन, आपण हा मिशना बोलूया आणि मग थोडंसं एक्सप्लेनेशन बघूया त्याचं. ओके, बघू शकता. लेट्स रीड द मिशना. मग इंग्लिशमध्ये पण बघूया. בית שמאי אומרים אין מוליכין את הסולם משובח לשובח, אבל מטהו מחלון לחלון. ובית הלל מתירין. בית שמאי אומרים לא ייטול אלא אם כן ננענע בו מבעוד יום. ובית הלל אומרים עומד ואומר זה וזה אני נוטל. कशाबद्दल बोलतोय आपण? इन इंग्लिश, तुम्ही इंग्लिशमध्ये बघू शकता. कशाबद्दल बोलतोय आपण? अ, कबूतरचा घरटा. घरटा आहे आणि तिकडे त्याला योमतोफसाठी कबूतर घ्यायचं आहे. आणि योमतोफला आधी तर ताजा मटण खायला जास्त टेस्टी लागते. एनिवे, तर त्याला योमतोफ सणामध्ये त्याला जायचं आणि घ्यायचं त्याला. पण ते खूप उंच आहे आणि त्याला शिडीवर चढून, एक शिडी लावल्या त्यांनी, आणि त्याच्यावर चढून त्यांनी त्याला घ्यायला पाहिजे. प्रश्न आहे का तो नाही जाऊ शकत, आता डिफिकल्ट आहे करायला. का? कारण बाकीचे माणसं बोलतील तो बघ शिडीवर चढतोय म्हणजे त्याचं छप्पर तो नीट करतोय, फिक्स करतोय. तर छप्पर फिक्स करतोय म्हणजे, म्हणून त्यांना वाटते काय काय करतोय योमतोबला बघा, बोलतोय किप्पा घालतोय आणि बघा काय करतोय उलट सुलट काम. असे बोलू शकतात. म्हणून अम, योमतोबला म्हणून योमतोबला ते सांभाळून नाही, डिफिकल्ट आहे करायला. का? कारण माणसं बघतात हा काय योमतोबला कुठे शिडीवर चढतोय. तर मग प्रश्न येतोय का कशावर चढतो, का काय चढतो दिसतंय. वर घरटा आहे आणि तो त्याच्याकडे जागा आहे जिकडे कबूतरचा घरटा आहे, जिकडे त्यांना स्पेशल जागा आहे जिकडे त्यांनी कबूतर पाळलेत, आणि ते योमतोफसाठी तो वापरणार आहे त्याला. तर मग त्याच्यामध्ये काय प्रश्न आहे, मग काय? तरीसुद्धा समज समज त्यांनी आधीच बोललं का नाही, म्हणून त्यांनी आधीच बोललं पाहिजे का ही शिडी आहे आणि ती त्यांनी याच्यासाठी ठेवली. मग आपण बघतो पुढे का त्यांनी तो एकाकडून दुसऱ्याकडे सरकू शकतो का नाही, तो प्रश्न येत आहे. पण तो नुसता अख्खा इकडून तिकडे नाही घेऊन जाऊ शकत. तो नुसता सरकवू शकतोय. पण बेथ हिलेल बोलतात का नाही, तो उचलून दुसऱ्याकडे पण घेऊन जाऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही. मग
पुढे बोलतात का कबूतरबद्दल. कबूतर पण अम, घ्यायच्या आधी त्यांनी बोललं पाहिजे का तो कबूतर त्यांनी अ, घेऊन बोललं पाहिजे हा कबूतर मी वापरणार आहे योमतोवला. का आपल्याला माहिती आहे का खयोत ॲनिमल्स शब्बातला योमतोवला मुकचे आहेत. त्यांना हात नाही लावू शकत. मग तुम्ही विचाराल प्रश्न आहे का घरी घरी माणसांकडे जनावर असतात मग ते हात नाही लावू शकत. नाही, हात नाही लावू शकत खरा. आणि कुत्रा घेऊन बाहेर घेऊन फिरतायत शब्बातला ते कसे फिरतात. या शब्बातला घेऊन फिरतायत कधी गरज आहे पण त्याला बेल्ट लावून त्याला खेचू नाही शकत खरा. मग काय करायचं तर त्यांना विचारलं पाहिजे काय करायचं. मला नाही माहीत काय करायचं त्यांना त्याच्या बाबतीत. पण तर बेल्ट लावून तो कुत्रा पळत असेल ते खेचतात बेल्ट आणि त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम आहे. ते काय एवढं काय सरळ नाही डायरेक्टली कुत्रा पाळायला. नाही तर अजून कोणते पण ॲनिमल्स समज कोण पक्षी पाळतंय आणि कोण कोण रॅबिट पाळतंय नाहीतर अजून कासव पाळतंय तर शब्दातला त्यांना वापर करणे डिफिकल्ट आहे. त्यांना हात नाही लावू शकत ते मुकचे आहेत ते. तर मग ते बोलतात की मी त्याच्यासाठीच घेतलं खेळायला त्याच्यासोबत. खेळायला घेतले पण मुकचे. तर मग आधीच इकडे पण ते कबूतर त्यानं तो कसा हात लावू शकतोय तर त्यांनी आधीच बोललं पाहिजे का ही गोष्ट हा कबूतर आहेत मी शब्दातला योमतोवला या शब्दातला नाही योमतोवला वाप त्याचा वापर करीन. तर तिकडे आपण बघतो तर पण बेच समय बोलतात का त्यांनी पहिले तर घेतलं पाहिजे आणि अम, त्यांनी त्यांना घेतलं पाहिजे आणि त्यांना बोललं पाहिजे का हा मी वापरीन. पण बॅथ हिलर बोलतात काय गरज नाही त्यांना घेऊन हातामध्ये घेऊन ए, हे करायला बोलायला. ते बोलू शकतात नुसता बोलू शकतात नाही हा मी घेईन आणि हा नाही घेणार जाऊ त्यांना त्यांना जवळ उभा राहून पण बोलू शकतात का हा घेऊ शकतो आणि नाही घेऊ शकतो. आपण त्याचा थोडासा चांगला दिसायचं समजायसाठी मोमेंट ते काय ओके. तर एम, योम बेदीला बोलतात का नाही नुसतं लांब उभा राहून खाली बघून पण खाली उभा राहून पण तो बघू शकतो. आपण त्याचा स्लाईड बघूया एक छान हाईमची मस्त स्लाईड्स आहेत. रिअली मस्त स्लाईड्स आहेत. माझं खूप काम वाचतात ते. आणि आपण बघूया ते जस्ट वन मोमेंट. ओके. तेच एक्सप्लेन करतात इकडे का आणि फोटोमध्ये छान दिसतात. तर मग आपण ते बघूया जस्ट वन मोमेंट तुम्हाला दाखवतो. ओके युफी तर आपण मिशनाचं बघूया कसा लास्ट टाइम बघितलं होतं आपण थोडंसं पण हे जास्त चांगलं एक्सप्लेन करता येतं चांगलं बघू शकतो आणि पिक्चर असेल फोटो असेल तर अजून चांगल्याशी आपण अंडरस्टँड करू शकतो. मला तरी चांगल्याशी अंडरस्टँड होतं ऑफकोर्स फोटोनी नाही तर समरी केलेला असेल तर. यर तुम्ही बघू शकाल. यर इट इज येप. तर हा मिशन आहे आणि बघू शकतात ते का हा शोवाख शोवाख बोलतात त्याला. या
ओके, सॉरी फॉर दॅट. एनिवे, तर इकडे आपण बघू शकतो ते शोभा आणि इथे ती हिडी आहे आणि इकडे कबूतर आहेत आणि ते कबूतर ते कोणते घ्यायचे ते आधीच चूज केलं पाहिजेत. हम्म, आणि मग एकाकडून दुसऱ्याकडे सरकवायचा तो प्रश्न येते. बेच शामाय बोलतात का नुसतं तो सरकवू शकते, म्हणजे हे खालचं तिकडेच ठेवून नुसतं इकडून तिकडे लावू शकते. पण बेथ हिलर बोलतात नाही, उचलून ती दुसऱ्याकडे पण घेऊन जाऊ शकतात लांब. ओके, दॅट्स इट. अजून कोणते स्लाईड आहे का चांगली बघूया आपण. ओके, दॅट्स इट. 9, 10. ओके, बेस आता इकडेच आहे आपल्याकडे अजून दुसरे नाही स्लाइड्स. ओके, फाईन. एनिवे, आपण मग बघूया. इयर ओके. ओके, तर आपण इकडे हा मिशना बघितला. दॅट्स दॅट द मिशना. येस, अजून काय नाही. फाईन, दॅट्स इट. येस. ओके, जास्त एक्सप्लेनेशन आतमध्ये नको जायला. आपण नेक्स्ट मिशनामध्ये जाऊया बेजाद हशेम आणि नेक्स्ट मिशना बघूया. आपण जाऊ शकतो बेजाद हशेम. येस, तर फोर्थ मिशना, लेट्स गो टू फोर्थ मिशना. येस, फोर्थ मिशना. हियर द फोर्थ मिशना. आपण मिशना रीड करूया आणि पुढे बघूया. झमान झिमेन शोरीम. आता कशाबद्दल बोलतोय आपण? आता आपल्याला माहिती आहे का, कोणती पण गोष्ट वापरायच्या आधी, यमतोफच्या आधी नाहीतर शब्बातच्या आधी कोणती पण गोष्ट त्याच्याकडे वापरायची असेल जी मुक्तचे शब्बातला, ऑफकोर्स इलेक्ट्रिकल गोष्ट नाही आहे. आणि खूप ते मुक्तेचे पार्ट्स बघूया पुढे जाता का मुक्तेचे वेगवेगळे डिफरंट किती टाईप ऑफ मुक्तचे आहेत आणि ते वेगवेगळे प्रकार आहेत मुक्तेमध्ये पण. तर कोणती गोष्टीला हात लावू शकतो, कोणती गोष्ट नाही हात लावू शकत, अजिबात नाही करू शकत. कोणती गोष्टीची गरज असेल तर वापरू शकतो आणि कोणती गोष्ट गरज असेल तरी पण त्याला हात लावायला अलाउड नाही आहे. ते आपण पुढे बघूया. आणि फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे मुक्तेची गोष्ट. तो वेगवेगळे टाईप्स ऑफ मुक्ते आहेत. ते आपण बघूया. मुक्ते म्हणजे कोणती पण गोष्ट लॅक्चोत म्हणजे ती गोष्ट ती शब्दाच्या आधी, समज जर योमतोफच्या आधी मला ती गोष्ट पाहिजे असेल तर ती गोष्ट मी बोललं पाहिजे, काही गोष्ट मी वापरतोय आणि अ, ती मी वापरू शकीन योमतोफला. फॉर एक्झाम्पल, एकदम सिम्पल एक्झाम्पल आहे आणि प्रॅक्टिकल गोष्ट आहे. तसं माणसाकडे एक दगड आहे, त्याच्याने तो त्याचा दार उघडा ठेवायचा, वाऱ्यापासून बंद नाही व्हायसाठी तो वापरतोय दगड. तो दगड आहे तो मुकचे आहे. हा छोटासा दगड आहे त्याच्याकडे, नाही ते वीट आहे जे तो वापरतो दार उघडा ठेवायला. ती गोष्ट त्यांनी शब्बाच्या आधी, योमतोफच्या आधी, शब्बाच्या आधी नाही योमतोफच्या आधी त्यांनी एक वेळा बोलली पाहिजे. का आता मी आतापासून जेव्हा पण ही गोष्ट वापरू शकेन, शब्बातला हा दगड वापरू शकतो. योमतोफला नाही तर शब्बातला दार उघडा ठेवायला, म्हणजे तो दार आपटणार नाही वाऱ्याने म्हणून. मग तो वापरू शकतो, त्याला हात लावू शकतो. पण समज त्याने नाही बोलला अशी गोष्ट, ही नाही बोललं का ती ती तो दगड ते वापरू शकतो, तर तो मुक्ती झाला आणि तो शब्दातला वगैरे पण हात पण नाही लावू शकत आणि सरकवू पण नाही शकत, कारण दगड तो मुक्तच आहे. तर इथे आपण बोललो होतो का जे कबूतर आहेत ते मुक्तच आहेत, त्यांना हात नाही लावू शकत. तो पण
आदल्या मिशनमध्ये त्यांनी विचार केला पाहिजे. आदल्या मिशनमध्ये आपण बघितलं का त्यांनी विचार केला पाहिजे, हा कबूतर मी ठेवतो, तो मी वापरीन. पण इथे आपण ह्या मिशनमध्ये बघू, चौथ्या मिशनमध्ये का चेंज झाले. त्यांनी एका घरट्यामध्ये जाऊन बोलला का हा कबूतर आहे आणि हा मी वापरीन योमतोबला. आणि तेवढ्यात दुसरा कबूतर येऊन बसला त्याच्याऐवजी. तर मग काय काय करायचं? मग काय करायचं? तर हा मिशना त्याच्यामध्ये डिस्कस करतो. आपण वाचूया सोबत आणि मग पुढे बघूया त्याचं एक्सप्लेनेशन. זימן שחורים ומצא לבנים, לבנים ומצא שחורים, שניים ומצא שלושה אסורים, שלושה ומצא שניים מותרים. בתוך הקן ומצא לפני הקן אסורים, ואם אין שם אלא הם, הרי אלו מותרים. तर मग कशाबद्दल बोलतोय आपण? बघा इंग्लिशमध्ये पण बघू शकाल तुम्ही बेजार असे. And here's in English. ओके. तर त्यांनी शब्बातच्या आधी, योमतोफच्या आधी शब्बातला दोन हात पण नाही लावू शकत, काहीच नाही करू शकत ऑब्विसली, कारण शेकिता करायला अलाउड आहे योमतोफला. शब्बातला अलाउड नाही आहे शेकिता करायला, किती पण त्याला भूक लागली असेल तरी पण. तर त्याला अलाउड नाही आहे. योमतोफला त्याला अलाउड आहे शेकिता करायला. आणि विथ द कंडिशन का आपण आधीच माती रेडी केली की सुईदामसाठी आणि बाकीच्या गोष्टी पण आहेत त्यासोबत इन्व्हॉल्ड, ते सगळे रेडी असतील तर. तर सर योमतोफच्या आधी त्यांनी काळे कबूतर, ह्या काळे कबूतर असतील नाही तर डोव, त्यांनी काळे असतील त्यांना बोलते हा हे त्यांनी रेडी करे. आणि त्याला तो पुन्हा वर गेला घरट्यामध्ये आणि त्याला मिळालं काय, पांढरे बसलेत तिकडे. नाहीतर उलट, नाहीतर ते पांढरे त्यांनी बोलले का पांढरे वापरीन मी योमतोफला आणि तिकडे काळे असतील तर अलाउड नाही, त्याला असूर आहे. कारण त्यांनी दुसऱ्यांना त्यांनी बोलला होता, दुसऱ्यांना त्यांनी रेडी केलं होतं. पण एक्सचेंज झाले, दुसरे येऊन बसले त्याच्याऐवजी. तर म्हणजे मी त्यांना बोललं होतं का हे कबूतर मी वापरीन, ते नाही नसतील म्हणजे त्याला अलाउड नाही ते वापरायला. ते झाले मुकचे. मग त्यामध्ये कशाला ते प्रश्न काय, ते ऑब्विसली आहे. ऑफकोर्स तुम्ही बोलला का हा दगड काळा दगड आहे, मी घेतला तो वापरू शकतो शब्दातला आणि तिकडे पांढरं मिळालं तर ऑब्विसली मी हात नाही लावू शकत. तर मग प्रश्न कशाला, हा मिशना एवढा बनवला कशाला, काय विचारतं, प्रश्नच कुठे येते इकडे. तर प्रश्न येते कारण कोण काय बोलेल, अरे मी कबूतर बोललो होतो ना, काय फरक पडते कोणत्या रंगाचा कबूतर आहे, हा कबूतर आहे का तो कबूतर आहे, सगळे कबूतरच आहेत, त्यांना कुठे काय वेगळ्या डिफरन्स आहेत दोघांमध्ये. नुसता रंग डिफरन्स झाला म्हणजे काय ते वेगळे झाले? नाही. नाही, तर इकडे मिशना येताना आपलं शिकवतो नाही, ज्या कबूतरला त्यांनी डिसाईड केलं का तो तो कबूतर घेणार आहे योमतोफला, त्याला हात लावणार आहे आणि तो वापरणार आहे, ते शकिता करणार आहे, तर त्याच कबूतरला त्याला अलाउड आहे. दुसरा असेल आणि तो चेंज झाला तर त्याला अलाउड नाही आहे ते करायला, त्याला वापरायला, त्याला हात लावायला. म्हणून इकडे मिशना येतं आणि आपलं एक्सप्लेन करतं. तेच नाही तर सेम टाईपचे असतील, आता सारखेच असतील, त्याच रंगाचे आहेत, पण तो जेव्हा आदल्या दिवशी गेला योमतोफच्या आदल्या दिवशी एरेव योमतोफला आणि बोलला का हे दोन कबूतर मी वापरीन, आणि त्याच्याऐवजी तिकडे तीन आलेत. आता आता त्याला माहीत नाही का हे तेच आहेत का दुसरे आले तिकडे, तरीसुद्धा त्याला अलाउड नाही आहे. त्यांनी दोनबद्दल बोललं होतं आणि की तीन आहेत, आता ते कोणते त्याच्यापैकी कुठला आहे त्यांना नाही माहीत. तर ऑब्विसली त्याला नाही माहीत. तो त्याच्यामध्ये गेमामध्ये मी एक्सप्रेशन बघाल तर नाही, एक उडाला आणि दुसरा आला, उडाला असेल आणि तिसरा आला असेल, मे बी तो पुन्हा आला असेल. असे खूप गोष्टी आहेत, फार इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. तर ते बघतात का, तर जनरली अलाउड नाही आहेत, कारण तुम्हाला काय माहीत तुम्हाला काय चूज केला होता आदल्या दिवशी. तर बघूया आपण इकडे किती स्पेसिफिक आहे, किती सांभाळायला पाहिजे. इथे आपल्याला तोरामध्ये आपण शिकतोय का किती सांभाळायला पाहिजे माणसाने
आणि काय नाही माहीत असेल तर विचारलं पाहिजे. किती काळजी घेतली पाहिजे कारण अं, थोराचे लॉज स्पेसिफिक आहेत आणि आकाश बाळगोला पाहिजे काय एक्झॅक्टिंग गोष्ट करून. नाही वरच्या वर गोष्टी केल्या काय फरक पडते असं असं काय असं असं याला चालू काहीतरी केलं तर बस झालं. पण नाही आपल्याला म्हणून प्रत्येक लॉ आहे प्रत्येक प्रत्येक नियम आहे तो डेप्थ म्हणजे एकदम चांगलीशी माहीत पाहिजे आणि जेवढा त्याला डिटेल्समध्ये माहीत असेल तेवढा तो चांगल्याशी पाळू शकते. तर म्हणून इकडे आपण बघतो का एक्झॅक्टली ते 2 असतील आणि 2 त्यांनी बोलले का 2 वापरू आणि त्याच्यापैकी तिसरा 3 आहेत तर ते अलाउड नाही आहे. 3 असतील तरी बोलले "आयरे व्यंतोबला" आणि त्याचे 2 राहतील ते पण ते परमिटेड आहे त्याला कारण तो बोला 1 उडून गेला असेल आणि म्हणून 2 आहेत. या एम, पण त्याला ओळखलं पाहिजे त्याला माहिती आहे ज्यांच्याकडे कबूतर असतात आणि ज्यांचे प्राणी असतात ते ओळखू शकतात नॉर्मली. तो जास्त त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतो तर ते ओळखू शकतात बघा हा असा आहे आणि हा तो वेगळा आहे. तर त्याला ओळखता आलं पाहिजे. समज जर काही वेगळं असेल तर काय वेगळं झालं त्या गोष्टींमध्ये ते ओळखता आलं पाहिजे का बाबा हा हा असेल हा त्याचे सायन्स असतात एवढं त्याचा थोडासा ए, त्याचा पंख बरोबर नाही आहे थोडासा कापले गेला आहे काय ना काय त्याची सायन्स असतात त्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणून तो प्रिपेअर करताना त्यांनी सांभाळलं पाहिजे आणि ते लक्षात दिलं पाहिजे तो काय करतोय. ओके फाईन. हे आता इकडे नेक्स्ट याच्यामध्ये आपण बघतो फोर्थमध्येच सेकंड पार्टमध्ये בטוח כן הוא מצא לפני הקן אסורים ואם אין שם אלא הם הרי אלו מותרים. अम, yes. आता इकडे बघतात का समज त्यांचे अ, छोटे बच्चे आहेत तिकडे या अम, आणि ते जास्त लांब नाही जाऊ शकत. या जास्त लांब नाही जाऊ शकत. ए, तर त्याला माहीत असेल ते उडू नाही शकत ऑफकोर्स. या ते जवळच्या जवळ चालू शकतात. तर माहिती आहे किती किती जाऊ शकतात 50 आमोत या 50 आमोत जाऊ शकतात ते असं लिहिलंय. एम, अजून एक गोष्ट इकडे लिहिली आहे छान गोष्ट लिहिली आहे का जोपर्यंत जरी पण अ, दुसरा घरटा आहे जवळपास तरी पण ते छोटे कबूतर आहेत ते दुसऱ्याकडे जास्त दुसऱ्या लांब नाही जाऊ शकत जोपर्यंत जिकडे घरटा दिसतंय तिथपर्यंतच जाऊ शकतात. जास्त लांब नाही जाऊ शकत. ते जवळच्या जवळच राहतात त्या घरट्याच्या. एम, आणि म्हणून ते जवळच असतील तर म्हणजे तेच आहेत. पण जास्त लांब असतील तर मग सांगता नाहीत का ते दुसरे असतील मे बी दुसऱ्याकडून आले असतील. तर एनिवे ओके दॅट्स द फोर्थ मिशना. तर म्हणून जेव्हा पण माणूस डेसिग्नेट म्हणजे लॅक्चोत करतं मुखचे लॅक्चोत जेव्हा तो बोलतो का हे गोष्टी मी वापरू शकीन तर त्याला माहीत पाहिजे त्याने काहीतरी सीमान साईन केली पाहिजे दुसऱ्या गोष्टींमध्ये आता कबुतरासाठी काय नाही करू शकत पण अम, त्यांनी काहीतरी साईन केली पाहिजे काहीतरी त्यांनी खूण दिली पाहिजे त्याच्यावर केली पाहिजे त्याच्यावर त्या गोष्टीवर काही गोष्ट मी वापरायला काढली आणि ही वापरू शकतो योमतोबला जसं आपण दगड जो वापरतो तसा. तशी एक स्टोरी होती. एक अमेरिकामध्ये बोललो तर वाटते एक वेळा पण anyway, एक माणूस एक गरीब फॅमिली होती आणि त्याचा मुलगा तो एव्हरी टाईम
मुलं जातात नदीच्या बाजूला, ते फिरतात, भटकतात. छोटा मुलगा 5-6 वर्षाचा, त्याला कुठेतरी दगड मिळाला. छान दगड होता, इंटरेस्टिंग दगड होता. आणि तो दगड घेऊन आला घरी. ते बोलले, अरे वा, एवढा मोठा जाडा मोठा दगड, छान दिसणारा दगड आहे. आपण त्यांनी तेव्हापासून वापरायला लागला कुठे, दाराला लावायला, म्हणजे दार बंद करायचं, उघडा ठेवायला, बंद नाही होणार दार वाऱ्याने. ते वापरायला लागले. ए, आणि अ, छान होता, छान दगड दिसणार, छान दिसणार होता, आणि त्यांनी ते वापरायचे. 5 वर्ष वापरला असा दगड. आणि एक दिवस त्यांच्याकडे एक माणूस आला असाच, एक कोणत्याही दुसऱ्या शहरातून माणूस आला होता, आणि तो बोलला, त्याने त्या दगडाला बघितलं आणि तो बोलला, अरे वा, छान दिसतोय दगड, मला मला विकत घ्यायचा आहे. तुम्ही देता का विकत तो दगड? तर ते बोलले, चालेल, कितीला घेशील, कितीला विकत घेशील हा दगड? तो बोला, मी $5 घेईन, $5. $5 त्यावेळेला चांगली अमाऊंट होती. $5 म्हणजे गरीब माणसासाठी $5 म्हणजे खूप झाले. ते बोलले, दगड $5 मध्ये घेणारा माणूस कोण पहिल्या टाइम भेटला. बाहेर जाऊन दगड घे विकत, फुकटमध्ये मिळतात, पण हा $5 द्यायला रेडी आहे, तर काय प्रश्न नाही. ते विकला त्याला $5 मध्ये. आणि तो माणूस त्याला समजत होता दगडांमध्ये. आणि त्यांनी तो दगड 1.5 मिलियनला विकला. तो दगड नव्हता, तो सोना होता, तो सोन्याचा अख्खा बॉल होता तो. आणि त्याला जो बाहेर मिळाला तो अख्खा सोना होता, रिअल गोल्ड. आणि तो किती किलोचा दगड होता. आणि तिने 1.5 मिलियन कमवले त्याच्यावर. आणि या गरीब फॅमिलीला $5 पटवला. आणि आणि त्यांना काही नाही दिलं त्याच्यापैकी. 1.5 मिलियन त्यांनी कमवले त्याच्यावर. एनिवे, तर म्हणून बोलतात का, माणसाला घरी काय आहे त्याला लक्षात नाही येत. तो नॉर्मली बाहेर शोधत शोधत राहतो. पण घरी त्याच्याकडे काय काय गोष्टी आहेत, कोण कोण आहे, घरी कोण बसले त्याच्याकडे, आणि त्याचे मुलं, त्याचे फॅमिली, जे तलमिदे खखामीम असू शकतात, ते फार हुशार असू शकतात, कोणत्या कोणत्या त्यांच्याकडे गुण आहेत, ते स्पेशल गुण आहेत, जे अख्ख्या जगामध्ये कोणाकडे नाही आहेत. पण तो घरचा माणूस ते त्याला दररोज बघतो, तर त्याची किंमत थोडी एवढी जास्त नसते. पण बाहेरच्या माणसाला बघ, अरे वा, तो बघा किती चांगला स्माईल देतो, तो बघा ते चांगला बोलतो. पण घरचा माणूस त्याचं काय, घरच्या माणसाला तो पण तेच करतो. त्याच्याकडे पण बघितलं पाहिजे, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्याकडे घरी काय आहे त्याची किंमत ठेवली पाहिजे. स्वतःकडे पण, स्वतःमध्ये कोणता कोणता गुण आहे, जो चांगला गुण आहे, त्याला ॲप्रिशिएट केलं पाहिजे, आणि बघितलं पाहिजे, आणि बोललं पाहिजे, हां, वाव, माझ्यामध्ये एक चांगला गुण आहे. आणि तो गुण चांगला तो हाशेमने दिलं आहे, त्याचा वापर चांगला केला पाहिजे. तर ते एक आपण ह्या स्टोरीमधून शिकतो का, घरी कोणती पण गोष्ट असेल, घरच्या गोष्टीमध्ये, आपल्यामध्ये, प्रत्येक माणसामध्ये हाशेमनी कोणत्या तरी स्पेशल गोष्टी दिले, त्याचा वापर चांगल्या गोष्टींमध्ये केला पाहिजे. आणि ते रेकग्नाईज केलं पाहिजे, ते ओळखलं पाहिजे. आणि तेच नाही, घरच्या माणसांना ॲप्रिशिएट केलं पाहिजे ऑफकोर्स, का त्यांच्यामध्ये कोणता चांगला गुण आहे, आणि त्याच्यानीच तो त्या माणसाला अ, अकादश बारुकूची सेवा करण्यामध्ये खूप मदत करेल. आणि हाशेमला तेच पाहिजे. तर बेजात हशेम, आपण आपला शिवर इकडे संपवूया विथ द स्मॉल प्रेयर ॲज युजल. की तुम्ही बघू शकता त्यांच्या स्क्रीनवर. बेजात हशेम, ओके. מודני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים. אני משכים לדברי תורה והם משכימים לדברים בטלים. אני עמל והם עמלים. אני עמל ומקבל שכר והם עמלים והם אינם מקבלים שכר. אני רץ והם רצים. אני רץ לחיי העולם הבא והם רצים לבאר שחת, שנאמר ואתה אלוהים תורידם לבאר שחת, אנשי דמים ומרמה לא יחצו ימיהם, ואני אפתח בך. So with this trust in Hashem, I wish you all a great week, שבת שלום וחודש טוב, שהקדוש ברוך הוא ימלא כל משאלות ליבנו לטובה, חזק וברוך, की सगळे तुला अभ्यास करतात टाईमावर एव्हरी डे. आणि असेच आपण
תורת אבס קראת ראו, בעזרת השם, בהצלחה רבה, וכל טוב ושלום שלום. جزاكم الله خير. חזק ואמץ, יישר כוח.